माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमी. निसर्गाच्या हृदयात नवचैतन्य जागवणारा दिवस. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारत आणि राजस्थान या सर्व प्रदेशात वसंत पंचमी श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने साजरी केली जाते. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा जो सुरेख संगम, तोच म्हणजे वसंत ऋतू. पौराणिक काळात जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा जग होते पण शांत. न आवाज होता, न वाणी, न ज्ञान, न कला. फक्त सृष्टी होती, पण चेतना नव्हती. हे पाहून सृष्टीकर्ते भगवान ब्रह्मदेव चिंतित झाले. ही सृष्टी अपूर्ण आहे. ज्ञानाशिवाय जीवन निरर्थक आहे. असे म्हणून ब्रह्मदेवांनी गहन तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येतून प्रकट झाली विद्या, बुद्धी आणि वाणीची अधिष्ठात्री देवी माता सरस्वती. शुभ्र वस्त्रधारी, हातात वीणा, कमळावर विराजमान आणि हंसवाहिनी, जिच्या वीणेच्या स्वरांनी सृष्टीत पहिल्यांदा नाद उमटला. त्या स्वरांसोबतच नद्या वाहू लागल्या, पक्षी गाऊ लागले. मानवाला वाणी मिळाली आणि ज्ञानाचा प्रकाश सृष्टीत पसरला. हीच देवी माता सरस्वती या माघ शुद्ध पंचमीला प्रकट झाली. म्हणूनच हा दिवस देवी सरस्वतीचा प्रकट दिन मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी प्रेमाचा देव कामदेव म्हणजेच मदन यांचा जन्म झाला. दाम्पत्य जीवन सुखी व्हावे, प्रेम टिकावे म्हणून रतिमदनाची पूजा केली जात असे. या दिवशी नवीन पिकांच्या ओंब्या घरातील देवतेला अर्पण करतात आणि निसर्गाच्या कृपेने मिळालेल्या अन्नाचे कृतज्ञतेने नवान्न ग्रहण करतात. पहाटे अभ्यंगस्नान, शुद्ध मन, शुद्ध देह, कलशाची स्थापना, त्या कलशात देवी सरस्वतीचे आवाहन, पूजन, आरती आणि मनापासून प्रार्थना. दररोज मुलांनी अभ्यासाची सुरुवात करण्यापूर्वी सरस्वती देवीची वंदना करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे मुलांमध्ये ज्ञान, बुद्धी, एकाग्रता आणि यश प्राप्त होण्याचा मार्ग सुकर होतो. सरस्वती देवीकडून विद्या व विवेकाचा आशीर्वाद मिळावा, अभ्यासात सातत्य आणि प्रगती व्हावी, यासाठी हा श्लोक नित्यनेमाने म्हणायला लावावा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभम करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. हा श्लोक अभ्यासापूर्वी शांत चित्ताने, स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने म्हटल्यास मुलांच्या बौद्धिक विकासाला निश्चितच सकारात्मक दिशा मिळते. शास्त्र सांगतात, जो सरस्वतीची उपासना करतो त्याच्या जीवनात अज्ञान राहत नाही. माता सरस्वती, माझे अज्ञान दूर कर, माझ्या वाणीला मधुरता दे आणि माझ्या जीवनाला ज्ञानाचा प्रकाश दे. ओम सरस्वती नमः.